याला माहिती हा आम्हाला घेऊन यायला पाहिजे तर फुल ग्राउंड फ्लोअर चमकलाय. हो हळदीचा माहोल सजलाय. पहिल्यांदा आलो रे इकडे. इथे शो बी नव्हता कधी कुठला. तर तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आणि तुम्हाला ना एक गंमत दाखवायची. ते बघून आहे ना मला इतकं मन खुश झालं, इतकं मन प्रसन्न झालंय ना. 19 तारखेला आपण आहे ना पोटॅटोची प्लांटिंग केलेली आपल्या ह्या ग्रो बॅग मध्ये. नंतर कोथिंबीर लावलेली. आज एक 10 ते 11 दिवस झालेले आहेत आणि मी ह्याचं तुम्हाला अपडेट देतोय. मला कमेंटवर पण एका ताईने सांगितलेलं की दादा तू अपडेट दे, की म्हणजे जर हार्वेस्टिंग सक्सेसफुली झाली ना तर मी पण ट्राय करेन की घरी बटाटे लावायचं. पण एक प्रॉब्लेम झालेला आहे. जिथे आपण कोथिंबीर लावलेली ना तिथे पण मला एकाने मस्त कमेंट केलेली. आम्ही जेव्हा कोथिंबीर लावतो ना तेव्हा कबूतर येऊन नेहमी खाऊन जातात. आणि सेम मी पण त्यांना रिप्लाय दिलेला की येस असंच होतं. आणि शेवटी तेच झालं की माझी जी मी कोथिंबीर लावली ना त्याचे पूर्ण कबुतरांनी येऊन माती सगळी वाकरली आणि जे दाणे होते ना ते सगळे खाऊन टाकले. त्यामुळे मी पुन्हा त्याचं बिया वगैरे पेरलेल्या पुन्हा त्या माती बिती टाकली आणि आता हळूहळू थोडंसं 1-2 दिवस झाले तर हळूहळू थोडा प्लांट यायला सुरुवात झाली. म्हणजे मला कमाल वाटते आपले जे ऑर्गॅनिक खतं वगैरे आहेत ना त्याचीच ही खरी ऍक्च्युली कमाल आहे. तर तुम्हाला ना मी बटाट्याची जी आपली प्लांट आहेत ना ते केवढे ग्रो झाले तर ते दाखवतो. 1 2 3 ही बघा किती मस्त वाढली आहेत आणि इतकी फटाफट वाढली आहेत ना. मी 3-4 दिवसापूर्वी बघितली ना ती एवढीशीच होती. मी एक मला वाटतं ना आपल्या कम्युनिटीवर फोटो देखील टाकलेला. आणि आता बघा कसली फटाफट वाढतात आहे. आणि जितके आपण बटाटे लावलेत ना तितके त्याच्याहून जास्त हे प्लांट आलेले आहेत. आपण 4 ते 5 बटाटे लावलेले पण प्लांट्स बघा केवढे आहेत. आता काय करता मी तुम्हाला ना तेव्हा पण म्हणालेलो की हे आपण जागा खाली ठेवलेली आहे. ही जागा कशाला खाली ठेवली. हे जेव्हा प्लांट पूर्ण 1 महिना होईल ना तेव्हा एवढी हाईट होईल याची. तर तेव्हा ना आपल्याला पुन्हा ह्याला ना खतं द्यायचे आणि पूर्ण ही ना ग्रो बॅग आहे ना इथपर्यंत ह्या लाईन पर्यंत आपल्याला भरायची आहे. म्हणजे कसे बटाटे वरती देखील लागू शकतात ना. तर त्यासाठी तर मला तर इतकं भारी वाटते ना बघून की पहिल्यांदाच असं काहीतरी लावलेलं आहे. ते पण बघा ना एवढ्याशा ही छोटीशी जागा आहे. आणि इथे ना तुम्हाला आणखीन एक प्रॉब्लेम सांगतो. ही माझी आहे ना वेस्ट साईड आहे. त्यामुळे ना सूर्यप्रकाश इकडे येतच नाही. एक थोडासा संध्याकाळी 3-3:30 ना थोडासा फक्त प्रकाश येतो. पण तेवढ्याशा प्रकाशामध्ये देखील ही प्लांटिंग ग्रोथ चांगली झालेली आहे. फक्त मला बघायचं की किती बटाट्याला लागू शकतात वगैरे काय. कारण की बटाट्याचं जे पण झाड असतं ना तर त्याला ना सूर्यप्रकाश भरपूर लागतो. पण इथे तो देखील प्रॉब्लेम आहे. तरी पण मी ट्राय करतोय की एक आपल्याबद्दल एक प्रयत्न आहे ना तर तो बघूया आपण किती प्रयत्न आपण यशस्वी होतो ते म्हणजे आपल्याला देखील आयडिया येईल. तर इथे आपण कोथिंबीर लावलेली पण आता थोडी याला कोथिंबीर यायला सुरुवात झाली आहे. कारण की मी पुन्हा याच्यामध्ये धणे पेरलेले पुन्हा तीच प्रोसेस केलेली. आणि इथे ना कबूतर आहेत ना कबूतर खूप येतात. त्यांना वाटते मस्तपैकी इथे कुंड्या आहेत मस्त बसतात आणि अंडी वगैरे टाकायला येतात. तर त्यामुळे काय होतं येतात पूर्ण इथे वाकरतात. हे बघा ना पूर्ण हे बॉक्स पण बघा अशी खराब झाली पूर्ण वाकरलेली आणि इथे माती वगैरे पण पडली. तर त्यामुळे कोथिंबीरचा हा प्रॉब्लेम झाला. पण मी पुन्हा एकदा प्लांटिंग केलेली आहे तर त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पुन्हा येईल ती. आणि आता बघा ह्याची पण थोडी ग्रोथ आहे ना अशी हळूहळू व्हायला लागली आहे. पण हे सर्व बघून आहे ना मन खुश झालंय की काहीतरी आपण प्रयत्न करतो ना त्या काहीतरी प्रयत्नाला आपल्याला यश येतोय. तर ही होती 10 ते 12 दिवसानंतरची अपडेट आपल्या पोटॅटो प्लांटिंगची जी आपण केलेली ती. निघायचे आपल्याला कुठे संध्याकाळी. आता हा संध्याकाळी आपल्याला निघायचं एका हळदी समारंभासाठी. हळदी समारंभ कोणाचा आहे तर अमन दहीगावकर म्हणजे आपला मित्र आहे. बँजो वाजवतो. तर त्याचीच आज हळद आहे आणि तिकडेच आपण जाणार. तर जाताना आपण काहीतरी गिफ्ट वगैरे पण घेऊन जाऊया. आणि आज मी विचार केले ना थोडंसं बाहेरचं काहीतरी खायचं. कारण की काय रोजचं घरात तेच बनवून तेच खाऊन ना थोडासा कंटाळा आला. तर मित्रमंडळी पण भेटेल. आपला प्रतीक सोनावणे बऱ्याच दिवसाने भेटेल. मिलिंद येईल तिकडे. तर मग जरा थोडासा प्लॅन केला की बाहेरच काहीतरी आपण खाऊया या वेळेला. तर आता काय करूया संध्याकाळी 6 वाजता बरोबर निघूया. कारण की आपण जाणार आहे बाईकनी. तर संध्याकाळी 6 वाजता निघूया आणि जाऊया आपल्या अमानच्या हळदीमध्ये. चला 6 वाजलेत आणि उतरलो आहे बिल्डिंगच्या खाली. फटाफट जाऊया. तिथे आपला प्रतीक वाट बघतोय आपली. प्रतीकला घेऊन आपण निघूया फटाफट बाईकवरती लोअर परेलसाठी.
काय नाव लिहू तुमचं नाव तिघांची नावं लिहितो यांतर्फे असं लिहितो. तू बोलतो एवढा मोठा लेख तो नाही आपला. विवाह बंधनाला हार्दिक शुभेच्छा. काय अमन तुझ्या विवाह बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. यांतर्फे सप्रेम भेट नाहीये. चला इथेच ना. अच्छा समोर समोर पुढे. अरे इथे मी फुल कॉन्फिडेंट आलो. पहिल्यांदा आलो इकडे. तू तर इकडनं राहणार आहे ना. काय होतं तुझ्या लग्नाला किती वर्ष आली? 11 वर्ष होतील 1 डिसेंबर. ओ हो 11 वर्ष. सही आहे. कॉंग्रॅच्युलेशन इन ऍडव्हान्स. 1 डिसेंबर 1 डिसेंबर. 1 डिसेंबरला. चला असंच तुमचं आयुष्य पुढे सुखाने समाधानाने जाओ. आणि आपण फायनली अमनच्या इथे पोहोचलेलो आहे. अच्छा इथे राहतो का अमन? समोर राहतो अमन. हॅलो. हे किती वेळ म्हणा रे? खालतीच आहे. अरे वा ग्राउंड फ्लोअरलाच आहे. हो हळदीचा माहोल सजलाय. अरे पहिल्यांदा आलो रे इकडे. इथे शो बी नव्हता कधी कुठला. इथंच राहतो ना 2 वर्ष. लागली हळद. झाला पिवळा. तुझे अनुभव सांगितले की नाही मग काय? बस रे बस, खाली बस खाली बस. कॉंग्रॅच्युलेशन.
मंदाची हालत जास्त बायकाला शहराला. माझा फेवरेट ओके, तर आपण आहोत अमनच्या हळदीमध्ये आहोत आणि तिथे कार्यक्रम सुरू आहे. आपण मगाशी अमनला हळद वगैरे लावून आलो. तर अमनचे आणि अमनकर मेरा पहिला मुलाखत कांदिलीला शो होता, तेव्हा अमनची आणि माझी पहिली भेट झाली. मस्त मुलगा आहे अमन आणि गिफ्ट वगैरे आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे, कारण की लग्नाला नाही द्यायला मिळालं की डॅडी का तब्येत थोडासा ऊपर नीचे रहता है इसके लिए. आणि माझ्या बाजूला बघा कोण आहे. वन ऑफ माय फेवरेट युट्यूबर ज्याचं नाव आहे वन ऑफ माय फेवरेट पर्सन जॅनी ढोली. हे चॅनल म्हणजे ना प्रत्येकाने बघा. म्हणजे आपण गणपतीचे जे पण व्हिडिओज वगैरे टाकतो ना, तर ह्यांचे म्युझिक असतात जास्त करून. कारण की जेव्हा मी ह्यांचे म्युझिक टाकतो ना, तेव्हाच मला असं वाटतं की माझ्या गणपतीचा जो व्हिडिओ असतो, ब्लॉग असतो ना, तो पूर्ण होतो. अशा म्युझिक असतात. त्यामुळे मी दुसऱ्या कुठल्याच म्युझिक नाही वापरत, जॅनी ढोलीच्या म्युझिक वापरतो. आणि आमच्या दोघांची जर्नी एकाच टाइमला हम लोग ने साथ में स्टार्ट किया था यूट्यूब. आई थिंक सो अभी 13-14 साल होने आ गए उसको. तो साथ में ही हम आगे बढ़ रहे हैं. ऐसे ही चाहता हूँ कि आपका भी 10 मिलियन हो, मेरा भी 10 मिलियन आपका कितना अभी? अभी 3 मिलियन. 30 लाख सबस्क्रायबर आहे. 30 लाख सबस्क्रायबर आहे. तुम्ही एकदा नक्की जाऊन म्हणजे चॅनलवरती. आमचं कसं ना नेहमी ना बोलणं चालू असायचं, पण भेट कधी ना झाली. तर अमनच्या हळदीच्या निमित्ताने ना आमची ही पहिली भेट आहे आणि खूप जॉली माणूस आहे. आणि तुम्हाला एक आवर्जून सांगायचं आहे, ज्या पण म्युझिक आता जॅनीच्या चॅनलवरती येतात ना, जर तुम्हाला त्या म्युझिक जर यूज करायचे असतील तर त्यांनी लायसन पण केलेलं आहे. तो आप जरा बता देना. ये एक सैंपल पैक है जिसमें सारे लुप्स दिए गए हैं. आप डायरेक्टली उसको परचेज करके आप यूज कर सकते हो उसको. अगर आपको नहीं मिले मुझे मेल करो या डीएम करो, आपको वहां पे सारी डिटेल मिल जाएगी और बाकायदा आप उसको रॉयल्टी फ्री यूज कर सकते हो. ठीक है, थैंक यू. तर मी पण ऑलरेडी घेतलेला आहे आणि तुम्ही त्यामध्ये इतक्या फंटॅस्टिक म्युझिक आहे ना, तर तुमचा व्हिडिओ आहे ना एक बोलताना चाम व्हिडिओला तयार होतो आणि व्हिडिओला एक रंग मिळतो. तर अशा म्युझिक असतात. तर मी स्वतः पण घेतलेला आहे. शेवटी क्रिएटरची मेहनत आहे त्या गोष्टी करण्यासाठी. तर मी जॅनी ढोलीचं पण चॅनलची लिंक देतो तुम्हाला. ऑलरेडी मला वाटतं बऱ्याच जणांना माहीत पण असेल, पण तरी सुद्धा ज्यांना माहिती नसेल ना, तर त्यांच्यासाठी मी लिंक देतो. आपको मिलके बहुत अच्छा लगा. अरे मेरे को भी बहुत बहुत अच्छा. आणि आपके स्टुडिओ में एक दिन आऊंगा मैं. आपको कब से बुला रहा हूँ. ते कधीपासून बोलत आमचं ऍक्च्युली फोनवर बोलणं होतं, पण जाणं होत नाही. ऑडियो लेते हैं हम, वीडियो लेते हैं. हा, आमचं एक्सचेंज होत असतं. हाँ, अभी साईं बाबा का नया गाना आने वाला है, अच्छा, तो जल्दी मैं आपको फोन करूंगा. ओके, नो प्रॉब्लम. लेकिन खूब अच्छा लगा. Yes, बहुत yes. अच्छा लगा. चलो हम दोनों की तरफ से अमन को विशेष देते थे. अमन भाई, तेरी शादी हो रही है, अभी कुछ दिंगाना मत करना, एकदम अच्छे से रहना. जो बीबी बोलेगी वही सुनने का, तेरा कुछ नहीं चलेगा. अभी तो गया. ठीक है, बेस्ट ऑफ लक. चला, अमन आणि मयुरी, तुम्हाला पण रवी, भटकंती एक प्रवास, बँजो मेरीजा, नाचो फिंगर्स या सगळ्या चॅनल तर्फे आणि तुला प्रेम करणाऱ्या त्या सर्वांतर्फे तुला तुझ्या पुढच्या जीवनाच्या भावी आयुष्यासाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तू भारी आहेस, असंच भारी काम करत राहा. शर्मा, चिकन शर्मा.
यायला मस्त कापूस दिला. का असं याच्यामध्ये फक्त चिकन आहे. तुला श्रावण नाही मिळाल्या नाही मार्गशीर्ष नाही आपली. त्यांनी ऑर्डर केला आहे शोरमा, मी ऑर्डर केला आहे हक्का नूडल्स. बरं मी खा नाही का का असतं याच्यामध्ये सांग, याच्यामध्ये काय फक्त काय? चिकन आहे बाकी काय नाही. अरे एवढा माल दिसतो त्यामध्ये काहीतरी तो असतं. फक्त चिकनच आहे. हा? फक्त चिकन. तर चिकन हा बाकी काय नाही बघा फक्त चिकन बस. घरी चिकन खायला होत नाही. नाही घरी पण खातो. 4 डिसेंबरला दत्त जयंती सप्ताह आहे. मी गावी असणार आहे आणि 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर 7 दिवस सप्ताह असणार आहे आणि सप्ताहाची धमाल असणार आहे. आणि गावी काय धमाल असते ते एवढंच असतं. आणि गावी असते ना रात्री 2-3 वाजेपर्यंत भजन चालू असते, कीर्तन चालू असते आणि ती धमाल असते ना ती मी जाणार आहे व्हिडिओ करायला. ते माझे व्हिडिओ बघा. दादा पण यायचं चाललंय पण बघू आता. रवीचं तळ्यात मळ्यात आहे. तुम्ही पण या बागमळा. आणि प्रतीक काय तू येणार आहेस की नाही? नाही मला दादाने आता इन्व्हिटेशन दिलं त्यामुळे सुट्टी नाही माझ्या जॉबवर. अचानक वेळाने सुट्टी नाही भेटणार. आणि प्रतीकच्या आता माझ्या आता जॉबची आम्हाला पार्टी आहे. प्रतीकची ही जॉबची पार्टी छोटीशी पार्टी आहे. आम्ही तुळशी पार्टी. तो बोलला तर ITC हॉटेलमध्ये देणार बोलला तर पण आता इथे देतोय मुंबईत. व्हेज खातात मी नॉनव्हेज खातो. ठीक आहे. मार्गशीर्ष आहे. हा मार्गशीर्ष आहे. तर मार्गशीर्ष मधली पार्टी नंतर ITC मध्ये करू ना हा नंतर करूया आपण. ITC मध्ये. तू गावी जाऊ नये मग करूया आपण. नाही तू येतोस ना गावी? नाही सुट्टी नाही मला. अरे ये सुट्टी टाकून शनिवार रविवार ये आम्हाला. शनिवारी रविवार सुट्टी नसते आम्हाला. दादा येणार त्याच्यावर ये. दादाचं अजून कन्फर्म नाही. पार्टी भेटते, जॉबची पार्टी भेटते. लग्नाची पार्टी कधी मिळणार? लग्नाची बघू अजून विचार नाही केला. अरे आपण किती जण आहेत? हे बघ बोला आपण 3 आहेत मग 4 कसे किती आले? 5 आले. तुमच्या दोघांचे दोन. काय मोठा पोपट केला. हे दुसऱ्याचं होतं ते आम्हाला दिलं. मला वाटलं पण 2x3 मला वाटलं 2x3. 2x3 बरोबर. चला इथे आपण हे कसलं सूप आहे मी पितो पण मला माहिती नाहीये. चांगलं आहे. कसं लागतं? कुठलं सूप आहे पाहिजे आपण हे पितोय ते? हे घेतलंय मंचाव. मंचाव सूप. मी जास्त कधी बाहेरचं खात नाही आणि आज प्रतीक साहेब एक साहेब घेताय मनाला चावणार सूप मंचाव. मनाला चावणार सूप मंचाव. चावणार सूप मंचाव. नाही, आपण जास्त करून घरी कधी पण खाण्याचा प्रेफर करतो. बाहेर क्वांटिटीच खातो आणि आज का घरी जायला उशीर होणार आहे ना त्यामुळे बोललो आणि कसं आहे आज जरा चायनीज खाऊ. थंडीचे दिवस सुरू झालेले हा. आहेत. कशाला जरा हा. चांगला गरम गरम. आणि रोज कसं ते वरण भात पोळी भाजी तेच खाऊन खाऊन आणि आता असा मार्गशीर्ष चालू आहे आपला त्यामुळे नॉनव्हेज तर बंद आहे. तर आपण व्हेज इथे चायनीज आणि सूप येतं. अशा हॉटेलमध्ये येऊन व्हेज खाणं इज चला नूडल्स पण आले आपल्या. चला इथे आपण मागवल्या या हक्का नूडल्स मागवल्या. कॉलेजचे दिवस लक्षात आले तेव्हा हे जास्त करून आम्ही खायचो. हा कलर पण मस्त वाटतंय पण हे जास्त खायला नाही आवडत. जेवढं आपलं घरगुती जेवण आहे ना चांगलं तेच खायला आवडतं पण आता काय मजबुरी आहे. चला मिलिंद शेठ बाय बाय. बाय. बऱ्याच दिवसांनी भेट झाली. मग आता नेक्स्ट प्लॅन काय? नेक्स्ट प्लॅन तुला यायचंय माझ्या गावी. बापरे गाव 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 मला पण यायची खूप इच्छा आहे पण बघूया. थोडी पप्पांची पण तब्येत वर खाली आहे आणि जर आलो तर मग मी अचानक भयानक कसा काय असं झालंय की दत्त जयंतीला जायचं आनंद पोटाचा माझ्या मावेना. हा व्हिडिओ पण तेवढे येतील ना हा. सध्या व्हिडिओ पण नाही. हो. चालेल बघूया कसं काय होतं ते बघूया. चल बाय. तुम्ही चला तुम्ही आपल्या अंधेरीला. गेली. हा